मित्रांनो, स्वागत आहे आमच्या विशेष व्हिडिओमध्ये, जिथे आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मृत्यूपत्र आणि नॉमिनेशन वारसा व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण माहिती. अनेक लोकांना मृत्यूपत्र किंवा नॉमिनेशन म्हणजे नेमकं काय याबद्दल अज्ञान असतं. वारसा योग्य पद्धतीने व्यवस्थापित न केल्यास पुढच्या पिढीसाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मृत्यूपत्र तयार करणं आणि नॉमिनी नियुक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मृत्यूपत्र आणि नॉमिनेशन यामधील फरक, इस्टेट प्लॅनिंगची आवश्यकता आणि मृत्यूपत्र बनवताना घ्यायची काळजी. तुम्हाला या प्रक्रियेतील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यास मदत करणार आहोत, जेणेकरून तुमचा वारसा योग्य पद्धतीने पुढे जाईल. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की मृत्यूपत्र किंवा नॉमिनेशन फक्त श्रीमंत व्यक्तींसाठी असतं, तर हा मोठा गैरसमज आहे. प्रत्येकाला आपल्या संपत्तीचं योग्य प्रकारे नियोजन करण्याची आवश्यकता असते. चला तर पाहूया मृत्यूपत्र आणि नॉमिनेशनचं महत्त्व आणि ती तुमच्यासाठी कसं उपयुक्त ठरू शकते. सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. तुम्हाला माहीत आहे का, मृत्यूपत्र तयार न केल्यास तुमचा वारसा कोणाच्या हाती जाऊ शकतो? नॉमिनीची भूमिका नेमकी काय असते आणि ती वारसा हक्क देऊ शकते का? इस्टेट प्लॅनिंग शिवाय तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित आहे का? तुम्ही मृत्यूपत्र तयार करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीच्या वेळी कोणत्या अडचणी येऊ शकतात? नॉमिनेशन आणि मृत्यूपत्र यातला फरक तुम्हाला कधी समजला आहे का? वारसाच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही कोणत्या नियोजनाचा अवलंब करत आहात? मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे विषय मी मांडत असतो. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला, मृत्यूपत्र आणि नॉमिनेशन. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या लक्ष्यांपैकी एक महत्त्वाचे लक्ष्य म्हणजे तुमच्या परिवारासाठी महामूल्य वारसा सोडून जाणे. हे स्वाभाविक असते. जर तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला शांतता वाटली पाहिजे असे वाटत असेल आणि परिवारातील सभासदांमध्ये संपत्तीसाठी भांडण होऊ नये असे तुम्ही इच्छिता, तर यासाठी तुम्हाला मृत्यूपत्र करणे अत्यंत आवश्यक असते. अनेक सिनियर सिटीजन वारंवार एक प्रश्न त्यांच्या मनात येतो की माझे सर्व बँक अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स, विमा पॉलिसी, PPF वगैरे खात्यात नॉमिनी नियुक्त केले आहेत, तरी पण मला मृत्यूपत्राची गरज आहे का? उत्तर आहे होय, तुम्हाला त्याची गरज आहे. फक्त नॉमिनेशन हे पुरेसे नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या संपूर्ण संपत्तीचा वारसा त्याच्या योग्य वारसदाराला मिळाला पाहिजे आणि त्यासाठी कोणताच कायदेशीर वादविवाद होऊ नये आणि प्रत्येक सभासदाला योग्य प्रमाणात त्याचे वितरण झाले पाहिजे. यासाठी योग्य इस्टेट प्लॅनिंग जरुरी आहे. इस्टेट म्हणजेच सर्व संपत्ती, ज्यात रोकड, दागिने, घर, जमीन, निवृत्ती काळातील फंड, गुंतवणूक आणि बचत खाते वगैरेचा समावेश असतो. इस्टेट प्लॅनिंगमध्ये तुमच्या मृत्यूनंतर या सर्व वस्तूंची योग्य प्रकारे तुमच्या इच्छेनुसार योग्य प्रमाणात वितरण होते. नॉमिनेशन आणि मृत्यूपत्र, विल, हे दोन्ही इस्टेट प्लॅनिंग सोबत जोडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. इस्टेट प्लॅनिंगच्या प्रक्रियेमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो, जसे की तुमची संपत्ती कोणाला मिळणार हे निश्चित करणे, केव्हा आणि कशा प्रकारे तुमचा वारसा हा वारसदाराला मिळेल, इस्टेटचे संचालन कोण करेल हे ठरवणे. नॉमिनेशनचा अर्थ काय होतो समजून घेऊया. नॉमिनेशन ही एखादी व्यक्ती नियुक्त करण्याची अशी प्रक्रिया आहे ज्यात संयोगाने तुमचा मृत्यू झाला तर अशा वेळेस तुमच्या संपत्तीची देखरेख ही नियुक्त व्यक्ती करेल अशी इच्छा व्यक्त केलेली असते. नियुक्त केलेल्या व्यक्तीला नॉमिनी म्हटले जाते. नॉमिनी हा तुमच्या परिवाराचा सभासद असू शकतो, मित्र असू शकतो किंवा इतर कोणीही व्यक्ती असू शकतो जिच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असतो. अशा व्यक्तीला नॉमिनी बनवा ज्याच्यावर तुमचा संपूर्ण विश्वास असेल आणि जो तुमच्या गैरहजेरीत तुमच्या संपत्तीचे योग्य प्रकारे उपयोग करेल. अज्ञान वयाची व्यक्ती पण नॉमिनी बनू शकते. अशा बाबतीत अज्ञान नॉमिनीच्या नावाच्या शेवटी त्याचा फोटो, पत्ता यासोबत नॉमिनीच्या वतीने त्याचे आईवडील किंवा पालक सही करतात आणि त्यांचा फोटो पण देणे अनिवार्य असते. नॉमिनीची भूमिका काय असते? नॉमिनी ही महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे मृत्यूपत्राची त्याच्याविषयी विशेष उल्लेख केलेला नसला तरी पण त्याच्या मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या पैशांवर कोणताच अधिकार नसतो. नॉमिनी फक्त एका कस्टोडियन प्रमाणे संपत्तीची काळजी घेतो, देखरेख करतो. तो फक्त गुंतवणुकीसहितच्या बाबींमध्ये संपर्क स्थळ म्हणून कार्य करतो. मूळ व्यक्तीचा मृत्यू झाला असता बँक किंवा इतर संस्था या नॉमिनीला संपर्क करतात आणि त्याने सांगितल्याप्रमाणे पुढील कार्यवाही करतात. बचत वगैरेवर दावा करण्याअगोदर नॉमिनीने त्याच्या ओळखीसहित संपूर्ण पुरावा सादर
करावा लागतो. नॉमिनीची नियुक्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते? नॉमिनी कोणतीही एक व्यक्ती असू शकते. तुमची प्रत्येक गुंतवणूक आणि प्रत्येक खात्यासाठी नॉमिनी नियुक्त करणे जरुरी नाही. जर गुंतवणूक करतेवेळेस तुम्ही नॉमिनी नियुक्त केला नसेल तर तुम्ही त्यानंतर पण कोणत्याही वेळेस जरुरी अर्ज भरू शकता आणि नॉमिनीची नियुक्ती करू शकता. मृत्यूपत्र विल म्हणजे काय? भारतीय वारसा कलम 1925 इंडिया ससेक्शन ॲक्ट 1925च्या अंतर्गत मृत्यूपत्राची व्याख्या कशी आहे पहा. मृत्यूपत्र हा कायदेशीर जाहीरनामा आहे ज्यात मृत्यू झालेली व्यक्ती ही तिच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचे काय करावे याविषयी मृत्यूच्या अगोदर आपली इच्छा व्यक्त करते. मृत्यूपत्र हा खूपच महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची संपत्ती आणि वारसा तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या स्वजनांच्या हवाली करू शकता. व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही वेळेस मृत्यूपत्र तयार करू शकतो. तसेच मृत्यूपत्र तयार केल्यावर त्याच्याच इच्छेप्रमाणे अनेक वेळा फेरफार पण केला जाऊ शकतो. याची कोणतीच मर्यादा नसते. मृत्यूपत्र तयार करणारी व्यक्ती त्याच्या जीवनकाळात ती मृत्यूपत्र परत पण घेऊ शकते आणि बदली पण करू शकते. कोणत्याही व्यक्तीने मृत्यूपत्र बनविते वेळेस कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? व्यक्ती मानसिकरित्या सक्षम असली पाहिजे. अर्थात ती काय करीत आहे याची त्याला स्पष्ट आणि संपूर्ण समज असली पाहिजे. वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असले पाहिजे. व्यक्ती मानसिकरित्या स्वस्थ असेल तेव्हा त्याने मृत्यूपत्र तयार केले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली आल्याविना स्वतःचे मन आणि बुद्धीप्रमाणे मृत्यूपत्र तयार केले पाहिजे. मृत्यूपत्राची नोंदणी करणे हे कायद्याने बांधील नाही, तरी पण व्यक्तीने त्याच्या मृत्यूपत्राची खास काळजी घेतली पाहिजे की त्याच्या गैरहजेरीत त्या मृत्यूपत्राची कॉपी संबंधित लोकांना गरज असेल तेव्हा मिळाली पाहिजे. मृत्यूपत्राची 2 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांच्या साक्षीच्या सह्या असल्या पाहिजे. हे साक्षीदार मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या जीवित अवस्थेमध्ये मृत्यूपत्रावर हस्ताक्षर केलेले असले पाहिजे. साक्षीदाराला पण मृत्यूपत्रावर सही करावी लागते. मृत्यूपत्र करणारी व्यक्ती टेस्टेटर यांना एक एक्झिक्युटर नियुक्त करावा लागतो जो तुमच्या इच्छेप्रमाणे तयार केलेल्या या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करतो. मृत्यूपत्राची परिभाषा म्हणजेच मृत्यूपत्राशी संबंधित काही महत्त्वाचे शब्द आणि त्याचे अर्थसुद्धा पाहूया. बेनिफिशरी अर्थात मृत्यूपत्राचा लाभ मिळणारी व्यक्ती. मृत्यूपत्राप्रमाणे ज्याला लाभ मिळणार आहे ती व्यक्ती म्हणजे बेनिफिशरी. बिक्विट वारसा म्हणून मिळालेली वस्तू. मृत्यूपत्र मार्फत वारसदाराला जे काही मिळालेले असते ते म्हणजे बिक्विट होय. कंटिंजंट बेनिफिशरी मृत्यूपत्रामध्ये लाभ मिळणाऱ्या ज्या मूळ व्यक्तीचे नाव असते त्याचा पण मृत्यू झाला तर त्याच्या पर्याया स्वरूपात ज्या व्यक्तीला संपत्ती सहितचा लाभ मिळतो ती व्यक्ती कंटिंजंट बेनिफिशरी म्हणून ओळखली जाते. डिसेंडंट ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ती व्यक्ती म्हणजे डिसेंडंट व्यक्ती होय. इस्टेट मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मालकीची सर्व संपत्ती म्हणजेच इस्टेट. एक्झिक्युटर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूपत्राप्रमाणे जी त्याच्या संपत्तीचे वितरण आणि विभाजनाची अंमलबजावणी करून सेटलमेंट करण्याची जबाबदारी ज्याला सोपवण्यात आलेली असते ती व्यक्ती म्हणजे एक्झिक्युटर. ग्रांटर मृत्यूपत्राप्रमाणे इतर व्यक्तीला संपत्ती ट्रान्सफर करणारी व्यक्ती म्हणजे ग्रांटर. इन्स्टेट योग्य मृत्यूपत्र तयार केल्याविनाच मृत्यू झालेली व्यक्ती म्हणजे इन्स्टेट होय. प्रोबेट म्हणजे ही कायदेशीर प्रक्रिया होय ज्याद्वारे मृत्यूपत्र मान्य किंवा अमान्य ठरविले जाते. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर मृत्यू झालेल्या व्यक्तीची संपत्ती त्याच्या वारसदाराला हस्तांतर करण्याची ही प्रक्रिया म्हणजेच प्रोबेट. रिअल प्रॉपर्टी दृश्यमान असेल अशी किंवा स्थावर संपत्ती. टेस्टेटर जो व्यक्ती मृत्यूपत्र तयार करते त्याला टेस्टेटर असे म्हटले जाते. ट्रस्ट संपत्ती ट्रान्सफर करण्यासाठीची कायदेशीर व्यवस्था ज्यात लाभ मिळणाऱ्या व्यक्तीला लाभार्थी संपत्ती ट्रस्टीने ट्रान्सफर होते. ट्रस्टच्या करारामध्ये ज्याचे नाव असते ती व्यक्ती किंवा संस्था जे ट्रस्टच्या अटीप्रमाणे ट्रस्टचे ॲसेट संपत्ती धरून ठेवणे आणि त्याचे संचालन करण्याची जबाबदारी समजली जाते. मृत्यूपत्राची अंमलबजावणी कशी होते? मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता एक्झिक्युटर अथवा मृत्यू झालेल्या व्यक्तीचा वारसदार कोर्टद्वारा प्रमाणित मृत्यूपत्राची कॉपी ज्याला प्रोबेट म्हटले जाते साठी अर्ज केला जातो. कोर्ट इतर वारसदाराला
विचारतात की त्यांना मृत्यूपत्र बाबतीत काही अडचण तर नाही ना. जर काहीच अडचण नसेल तर कोर्ट प्रोबेट देते. हे प्रोबेट या मृत्यूपत्राच्या यथार्थतेचा पुरावा असतो. जर कोणत्याही वारसदाराने हरकत घेतली तर सायटेशन अवतरण बोलावणी पाठवण्यात येते आणि त्यांना मंजुरी किंवा सहमतीसाठी विचारले जाते. हे सर्व कोर्टातच होते. यानंतर जर काहीच अडचण नसेल तर प्रोबेट अर्थात मृत्यूपत्राचे सत्तावार प्रमाणपत्र देण्यात येते. त्यानंतर मृत्यूपत्राची अंमलबजावणी शक्य होते. जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्र बनविल्याशिवायच मृत्यू पावली तर त्याला इन्स्टेटेड म्हटले जाते. अशा वेळेस त्याची संपत्ती त्याच्या कायदेशीर वारसदाराला त्याच्या धर्मानुसार वारसदाराला कायद्याप्रमाणे वाटणी करण्यात येते. याविषयी मुसलमानांसाठी त्यांचा वेगळा कायदा आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे की मृत्यूपत्र तयार करणे ही विशेष काळजी घेण्याची बाब आहे आणि त्यात संवेदनशील निर्णय घ्यायचा असतो आणि कायदेशीर बाबींना पण लक्षात ठेवावे लागते. मृत्यूपत्रासाठी प्रतिष्ठित आणि विश्वासपात्र निष्णात लोकांची मदत घ्यावी आणि स्वतःच मृत्यूपत्र तयार करण्याचा प्रयत्न करू नये. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये मृत्यूपत्र आणि नॉमिनेशन यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली. वारसा व्यवस्थापन हे आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असतं आणि योग्यरित्या केलेलं इस्टेट प्लॅनिंग आपल्या संपत्तीला पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यास मदत करतं. आपण पाहिलं की मृत्यूपत्र तयार करणं आणि नॉमिनी नियुक्त करणं केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून ती एक सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदारी आहे. आपल्या संपत्तीचं योग्य नियोजन हे आपल्या कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण वारसा ठरू शकतो. मृत्यूपत्राच्या तयार करण्याच्या प्रक्रियेतली काळजी घेण्याच्या बाबी, नॉमिनेशनची भूमिका आणि यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणं हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. अशा महत्त्वाच्या विषयांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आमच्या पुढील व्हिडिओंना जरूर भेट द्या. नेहमी लक्षात ठेवा की आजच निर्णय हे उद्याचा वारसा ठरतो. धन्यवाद आणि तुमचा दिवस शुभ जाओ. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.